नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण लिंबाचं टिकाऊ लोणचं करून बघणार आहोत। हे लोणचं जेवढं मुरेल तेवढं छान लागतं खायला। कुणाला जर बरं नसलं, तोंडाला चव नसली तर हे जेवणाबरोबर देतात खायला। तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया। ही 12 लिंब घेतली आहेत मी। अगदी ताजी लिंब घ्यायची आहेत आपल्याला, अशी पिवळ्या सालीची पातळ सालाची घेतली आहेत मी लिंब। आणि ही स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतली आहेत मी। तशीच ही आणखीन 5 लिंब घेतली आहेत, याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला। नंतर या वाटीच्या मापाने आता हे साहित्य घेतलं आहे मी। ही मोहरीची डाळ आहे, अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी आहे, 40 ग्रॅम आहे। नंतर 1.5 टीस्पून मेथीचे दाणे आहेत, हे 4 टीस्पून लाल तिखट घेतलं आहे, साखर आहे 2 टेबलस्पून, हळद आहे अर्धा टीस्पून, हा हिंग घेतला आहे अर्धा टीस्पून, हा खडा हिंग कुटून घेतला आहे मी, हे बघा असा असतो हा। नंतर मीठ घेतलं आहे अर्धी वाटी, हे 70 ग्रॅम आहे, आणि तेल लागेल आपल्याला। आता ही लिंब चिरून घ्यायची आहेत आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या आहेत। एका लिंबाच्या 8 फोडी करू आपण असं। अशी चिरून घेते सगळी आणि बिया काढते। या अशा 12 लिंबांच्या फोडी करून घेतल्यात मी। नंतर 5 लिंबांचा हा रस काढला आहे, आणि ती जी सालं उरली होती लिंबाची ती सगळी अशी बारीक चिरून घेतली आहेत मी, ती पण आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे। अर्धी हळद घालते, अर्धी आपण मेथी मोहरी बरोबर घालू, आणि मीठ घालते अर्ध। अंदाजाने घ्यायचं मीठ, जरा शेवटी चव बघायची, नाही तर अति खारटही व्हायला नको। मिसळून घ्यायचं व्यवस्थित मीठ आणि हळद, आणि हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्धा तास। बाकीची सगळी तयारी होईपर्यंत मुरेल हे व्यवस्थित, थोडा ओलावा येईल त्याला मिठामुळे। ही छोटी कढई गरम करायला ठेवली आहे मी, त्यात थोडंसं तेल घालू आपण, अगदी थोडंसं, आणि हे मेथी दाणे घालू त्याच्यात। परतून घ्यायचे आहेत आपल्याला, छान खमंग परतायचे, रंग बदलायला हवा, थोडा तांबूस व्हायला हवा त्याचा। ही झाली आहे बघा व्यवस्थित परतून, रंग बदललाय त्याचा। तर गॅस बंद करते, काढून घेते बोलमध्ये। आता ही थोडी कोमट झाली की मिक्सरवर बारीक करून घ्यायची आपल्याला। या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलंय मी। आता त्याच्यात ही मोहरीची डाळ घालते, थोडी मिसळून घेऊ। हळद घालते, हिंग घालते कुटलेला, मस्त लागते हिंगाची चव याला। मिसळून घ्यायचं जरा, आणि ही मिक्सरवर बारीक केलेली मेथीचे दाणे आहेत ना, हे मेथीची पूड, ते घालते। थोडंसं परतायचं आहे आपल्याला, थोडंसं भाजलं जायला हवं हळद हिंग। आणि आता गॅस बंद करायचा आहे, आणि तिखट घालू, म्हणजे ते उधळणार नाही। थोडं भाजलं गेलं पाहिजे तिखट, ते एवढ्या याच्यावर होईल, एवढ्या उष्णतेवर। मिसळून घ्यायचं, आणि मीठ घालायचं आहे आपल्याला। मीठ मी म्हटलं तसं थोडं आपण बाजूला ठेवू, अंदाज घेऊ, चव बघू लोणच्याची, आणि मग उरलेलं घालू त्याच्यामध्ये। आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, आणि गार होऊ द्यायचं आहे। हे अर्धा तास झालाय, आता थोड्या मुरल्यात ह्या फोडी, तर आपण या मोठ्या बोलमध्ये काढून घेऊ। आता हा लोणच्याचा मसाला पण गार झालाय, तो घालू आपण याच्यावर।
बघा घरच्या घरी किती छान मसाला तयार झालाय ना आपला, आणि सोपा आहे अगदी करायला. आता हा लिंबाचा रस झाकून ठेवला होता मी, तो घालूया आणि मिसळून घ्यायचं जरा. सगळ्या फोडींना रस आणि मसाला व्यवस्थित लागायला हवा. आता ही साखर घालू याच्यात. अगदी थोडी घेतली आपण साखर, पण ती सुद्धा एक चव छान लागते याच्यामध्ये. ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत असलं तर घाला, छान लागते पण ही चव. व्यवस्थित मिसळून घ्यायचं. लिंबाची फोड मुरताना थोडं मीठ लागेल जास्तीचा, तर चव बघायची आणि वाटलं तर थोडं मीठ घालायचं आपल्याला त्याच्यात. हे असं छान लिंबाचं लोणचं तयार झालंय आपलं. हे बघा छान रस सुटलाय त्याला. आता हे ठेवताना एखाद्या स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे आपल्याला. हे लोणचं मुरायला 15-20 दिवस लागतात. तर एक काळजी घ्यायची की रोज एकदा तरी हे लोणचं खालीवर करायचंय, फोडी खालीवर करायच्या, ढवळून ठेवायचं ते. हे लोणचं फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही आहे, फक्त ही बरणी स्वच्छ मोकळ्या जागेवर ठेवायची. आणखी एक आपण गोष्ट करू शकतो की या बरणीच्या तोंडावर एखादं स्वच्छ कापड बांधायचं, म्हणजे बाहेरची धूळ जंतू काही जाणार नाही त्याच्यामध्ये. त्यालाच दादरा असं म्हणतात. हवंय थोडं मीठ तर घालू आपण हे, आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं. बघा छान ओलावा आलाय ना लोणच्याला. लिंबाचा रस पण घातलाय मुद्दाम, त्यामुळे थोडा ओलावा राहील लोणच्याला, मुरेल ते व्यवस्थित. मिसळून घ्यायचं खालपासून. गरम भात, त्याच्यावर मेथकूट आणि हे लोणचं असं छान लागतं, किंवा शिऱ्याबरोबर पण मस्त लागतं हे लोणचं. असं हे लिंबाचं मस्त लोणचं तयार झालंय आपलं. हे लोणचं मुरलं ना की अतिशय चविष्ट लागतं खायला. तर तुम्ही नक्की करून बघा, आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.